लातूर जिल्हा हा प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि त्यामुळे सोयाबीनवरच कौटुंबिक स्थिती जी आहे, आर्थिक स्थिती ती शेतकऱ्यांची अवलंबून आहे आणि सोयाबीन हमीभाव केंद्र जे आहे ते सरकारने सुरू केलेली त्याची शेवटची तारीख जी आहे ती मुदतवाढ देण्यात आलेली होती 31 जानेवारीपर्यंत। मात्र आजपासूनच ही केंद्र जे आहेत ते ठप्प झालेली आहेत, खरेदी सोयाबीनची बंद झालेली आहे आणि त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांनी आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं हमीभाव केंद्रावरून हे आपले जे ट्रॅक्टर आहेत सोयाबीनच्या पोत्यांनी भरलेली ही सगळी ट्रॅक्टर घेऊन कलेक्टर ऑफिस गाठलेलं आहे। त्यांची मागणी आहे की मुदतवाढ द्या आणि त्याचबरोबर आजपासूनच जी खरेदी बंद झालेली आहे ती तात्काळ सुरुवात करण्यात यावी। 4892 रुपये भाव जो आहे तो प्रति क्विंटल सोयाबीनला देण्यात येतो आणि बाजारामध्ये जर तुलना केली तर आडत व्यापार पूर्णपणे जर लक्षात घेतला तर 4000च्या आत प्रति क्विंटल सोयाबीनला भाव दिला जातो। व्यापाऱ्यांकडून लूट होते म्हणून शेतकरी मोठ्या संख्येनं या हमीभाव केंद्रांवर जात आहेत आणि लातूर जिल्ह्यातली 52 जी हमीभाव केंद्र आहेत ती पूर्णपणे आज त्याची जी काही यंत्रणा आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आणि त्यामुळे शेतकरी चिडलेले आहेत। या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेलं आहे। मोठ्या संख्येने जर आपण लातूर जिल्ह्यातले शेतकरी लक्षात घेतले तर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि रास्ता रोकोला सुरुवात केलेली आहे या शेतकऱ्यांनी आणि हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर थांबून एकमुखी मागणी करतायत की सरकारनं तात्काळ या सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली पाहिजे आणि हे हमीभाव केंद्र जे आहेत ते तात्काळ सुरुवात करण्यात यावी, अन्यथा आम्ही इथून ट्रॅक्टर हटवणार नाहीत। आणि त्याचबरोबर हे कार्यकर्ते जे आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते देखील या शेतकऱ्यांसोबत या आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे आंदोलन जे आहे ते उग्र होताना पाहायला मिळत आहे। लातूरमध्ये हमीभाव केंद्र तात्काळ सुरुवात करण्यात यावेत म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी रास्ता रोकोला सुरुवात केलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।